नमस्कार देव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या खास पॉडकास्ट मध्ये. त्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव. अर्थात उत्सव मंडळावरती आधारित असं एकमेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव. आणि आज आपण एका खास मुंबईतील प्रसिद्ध मंडळ अर्थात ताडदेवचा राजा या मंडळात आपण सध्या आहोत. आणि आपल्यासोबत या मंडळातले काही कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. सर नमस्कार. नमस्कार. मंडळाने वेळात वेळ काढून आज सत्यनारायणची पूजा आहे तरी मला वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल मंडळाचं सहर्ष अभिनंदन. आणि तुमचंही तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल. माझा पहिला प्रश्न असा आहे की मंडळाचं संपूर्ण नाव काय? मंडळाचं नाव आहे ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. प्रथम मी तुमच्या सगळ्या टीमचं, तुमच्या सगळ्या बघणाऱ्या सगळ्या गणेश भक्तांचं स्वागत करतो की आज तुम्ही एका ऐतिहासिक आणि नावाजलेल्या आणि सुप्रसिद्ध अशा ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मंडपात आहात. ताडदेवचा राजा म्हणून हा प्रसिद्ध आहे. बरोबर. या मंडळाचं नाव आहे ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. ताडदेवचा राजा म्हणून हा सर्वदूर म्हणजे अगदी महाराष्ट्राबाहेर सुद्धा पसरतो. ओके. ताडदेवचा राजा हे नाव कसं सुचलं मंडळाला? हा सामूहिक ताडदेवचा गणपती आहे. गणपती ताडदेवमध्ये प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणजे त्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांच्या बिल्डिंगचे, वसाहतीचे छोटे छोटे गणेश उत्सव आहेत. पण अखंड ताडदेवचा मिळून एकच राजा आहे, तो ताडदेवचा राजा. सुंदर. मंडळाची स्थापना कधी झाली किंवा मंडळाला किती वर्ष झाली? तसं बघायला गेलं तर स्वातंत्र्य काळापूर्वीची मंडळाची स्थापना आहे. 1940 साली मंडळाची स्थापना झालेली आहे. म्हणजे 86 वर्ष झालेली आहेत मंडळ. ही 86 वर्षामधला हा जो कालावधी आहे तो वेगवेगळ्या कारणांनी आमचा गाजलेला आहे. पण 1940 साली ज्या वेळेला स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी हाक दिलेली होती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मार्फत स्वातंत्र्य युद्ध पुकारलं गेलं, त्यावेळेला गणेश उत्सव मंडळांचा एक मोलाचा सहभाग होता त्याच्यामध्ये ज्या काही लोकांनी, काही तरुण मंडळींनी पुढे येऊन जो गणेश उत्सव स्थापन केले त्याच्यापैकी एक हा ताडदेवचा राजा जो 1940 साली स्थापन झाला. आता 1940 साली स्थापन झालेला हा ताडदेवचा राजा, याचा तर इतिहास खूप जास्तच असेल किंवा तो इतिहास काय मला जाणून घ्यायला खूप जास्त आवडेल. ताडदेवच्या राजाला इतिहास, प्रत्येक मंडळाला वेगवेगळा इतिहास असतो, पण ताडदेवच्या राजाचा इतिहास खूप म्हणजे एवढा आहे की तुमचा पॉडकास्ट आपण करायला गेलो तर त्याच्यावरती एक वेगळा पॉडकास्ट करावा लागेल ताडदेवच्या राजाच्या इतिहासावर. स्वातंत्र्य काळापूर्वी कसं होतं की 1940 साली देश स्वातंत्र्यासाठी काही तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांनी हे मंडळ स्थापित केलं. त्यावेळेला एक डाव्या विचारसरणीची लोक होती, त्यांनी ह्या मंडळाची त्यावेळेला स्थापना केली. डाव्या विचारसरणीचे जरी असले तरीही की गणेश उत्सव या श्रद्धेच्या मार्गातून काही तरुण मंडळी एकत्र येतील आणि देश प्रबोधन करावं लोकांमध्ये, ह्याचं काहीतरी माध्यम तयार होईल म्हणून त्यांनी या मंडळाची स्थापना केली. 1940 साली स्थापना झाल्यानंतर 1960 साली ह्या मंडळाची जागा जी आज तुम्ही इथे बसलात तो मंडळ 1960-65च्या दरम्यान इथे आलं. त्याच्या आधी हा ताडदेवमध्ये मुंबई सेंट्रल स्टेशनच्या समोर बसायचा, त्याच्या बाजूला तिथे गणपती होता. त्याच्यानंतर आज 1960च्या नंतर हा गणपती इथे आलाय जिथे तुम्ही बसला. तर ह्या जागेवरती गणपती येऊन आता बराच काळ लोटलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच आठवणी आणि बराच इतिहास आहे. तरी सांगण्याजोगे म्हणजे ह्या मंडळाच्या माध्यमाने इकडच्या तरुण पिढीने, त्या काळातल्या तरुण पिढीने ह्या ताडदेवमध्ये बरंच काम केलं. म्हणजे पुरं ताडदेवमध्ये फार गरीब वस्ती, मिश्र वस्ती, म्हणजे श्रीमंत लोक तर आहेतच, जे तुम्ही उत्तुंग टॉवर बघितले असतील. म्हणजे भारतातलं सर्वात उंच टॉवर ट्विन्स टॉवर ताडदेवमध्ये. भारतातली झोपडपट्टी सुद्धा अगदी छोट्या धारावीच्या खालोखालची झोपडपट्टी सुद्धा आमच्या इकडे. म्हणजे असा संमिश्र लोक जिथे आहेत अशा ठिकाणी मंडळ असल्यामुळे ह्या मंडळाच्या माध्यमातून लोकांची सेवा कशी करता येईल. मग आमच्या इथे पावसाळ्यामध्ये वरती डोंगर आहे, तिकडनं कायम पूर यायचा आणि तिथे खूप नासधूस व्हायची, लोकांचे जीव जायचे. त्या काळामध्ये ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते, म्हणजे त्यावेळेचे आमच्याकडे पेपर कटिंग आहे की त्यावेळेला आमचे कार्यकर्ते मरता वाचलेले आहेत, पण तिकडच्या लोकांना वाचवलेलं. ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने त्या काळामध्ये लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी वसाहतीची निर्मिती केलेली होती. समजलं? तात्पुरती म्हणजे पावसाळ्याच्या काळात ते लोक राहतील त्यांच्यासाठी केली. तसंच ह्या पूर्ण वसाहतीमध्ये आरोग्य विषयक ज्या सोयी सुविधा आहेत, म्हणजे गरिबांना स्वस्तात औषधं पुरवणं किंवा साथीच्या आजारांच्या वेळेला जनजागृती करणं. आज सुद्धा मंडळ हे पहिलं ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हे असं मंडळ आहे की ह्या मंडळाने क्वारंटाईन सेंटरची स्थापना केली.
क्वारंटाईन सेंटर पहिल्यांदा आमच्या मंडळाने सुरू केलं होतं बीएमसी स्कूलमध्ये, ज्याच्यामध्ये जवळजवळ 500 ते 600 लोक तिथे राहिली, बरी होऊन गेली. खूप परत सुंदर. त्यांचा क्वारंटाईन काळामध्ये केलेलं कामाची आमची पोचपावती म्हणजे अशी की सर्व माध्यमांनी आमची दखल घेतलेली बरोबर. आणि आमचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा घेतला. हो. असं सगळ्या माध्यमांच्या द्वारे दाखवलं जात होतं. दाखवलं. हो. आज तुम्ही बघत असाल इथे बाप्पा हे जे पोस्टर लागलेले आहेत, हा, अवयवदान बरोबर. हा एक क्रांतिकारी, कारण की लोकांना रक्तदान माहिती आहे हम्म. किंवा इतर गोष्टी माहिती आहेत की समाजासाठी काय करतो, पण अवयवदान ही एवढी महत्वाची गोष्ट आहे की एका माणसाने अवयवदान केलं तर 8 जणांचे जीव वाचतात. बरोबर. तर ह्याच्यासाठी आम्ही लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आता आमची 5 दिवसापूर्वी रॅली झाली, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हजारो लोकांनी फॉर्म भरले. बापरे. परत लहान मुलांचे ऑपरेशन, हृदयाच्या संदर्भाच्या हो. काही क्लिष्ट गोष्टी असतात, हम्म. ते ऑपरेशन्स मंडळाच्या वतीने झालेले आहेत. गरिबांना अर्ध्या किमतीत औषधं देणं हे मंडळाच्या वतीने झालं. नेत्रचिकित्सा शिबिर म्हणा, काही जेवढं मध्यंतरी रत्नागिरीमध्ये पूर आला होता त्यावेळेला सर्वात जास्त मदत ज्या मंडळाच्या वतीने करण्यात आली ते मंडळ ताडदेव सार्वजनिक गणेश. म्हणजे असं- आणि ह्याच्यामध्ये म्हणजे चुकूनही विसरून चालणार नाही की या मंडळाच्या ह्या सर्व याच्यामध्ये माझ्या मंडळाचे माझे सहकारी, माझे मित्र आहेत. हा. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत सिद्धेश माणगावकर, ह्याचा मोलाचा वाटा आहे. म्हणजे त्यांनी 2016-17 नंतर आमच्या मंडळाने जी कात टाकली हा. त्याची म्हणजे तुम्हाला आज सगळेजण, आज तुम्ही सुद्धा आज इथे आहात ते त्याच गोष्टीमुळे. अच्छा. तर त्यांनी काही गोष्टी एवढा प्रकर्षाने आणि एवढ्या मागे लागून फॉलो घेऊन केलेले आहेत केलेला आहे. हो. की त्याचा ठसा आज अख्ख्या महाराष्ट्रात उमटला. महाराष्ट्रात. म्हणजे लालबागचा राजा असो किंवा इतर मंडळी जी कामं करतात त्याच्यात तोडीस तोड आज ताडदेवचा राजा सुद्धा. क्या बात आहे. ही सुंदर अशी मूर्ती आहे. म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे. त्या मूर्तीला बघूनच आपल्याला एक मन प्रसन्न, आणि इथे 5 मिनिटं जरी बसलात तरी एक मन प्रसन्न. तर या मूर्तीला घडवणारा देव माणूस कसं आहे, गणपती घडवणं, गणपती स्वतःला घडवत असतो. ते तर आहेच. आपण माध्यम असतो, कोणाच्या हातून घडलं त्याची इच्छा आहे त्याच्या हातून तो घडतो. कसं झालं की ही मूर्ती जी तुम्ही बघताय, आमचे फार पूर्वीचे मूर्तिकार होते विजय खातू. अच्छा. पहिले वेलिंगकर होते, त्याच्यानंतर विजय खातू होते. तर विजय खातूंचा एक सिग्नेचर फेस आहे की जो बाप्पाच्या चेहऱ्याला गोडवा येतोय. हो. आणि हा जो गोडवा आहे आणि हा जो फेस आहे, हा सिग्नेचर फेस आम्हाला आता विजय खातू दुर्दैवाने आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्या सिद्धहस्त, त्याला सिद्धहस्तच म्हणतो आपण, त्या सिद्धहस्त मूर्तिकाराने ही मूर्तीचा जो फेस आहे तो त्याच्या इच्छेने, गणपतीच्या इच्छेने आम्हाला अशी इच्छा झाली की त्यांच्याकडनंच घडून घ्यावं. तर त्यांच्या मुलींच्या हस्ते, म्हणजे सुप्रसिद्ध मूर्तिकार रेश्मा खातू यांनी ही मूर्ती घडवलेली. क्या बात आहे. आणि ही मूर्ती बघण्यासाठी म्हणजे दरवर्षीच असते, पण ह्या वेळेला तुफान लोकांची गर्दी होते. आणि लोक केवळ महाराष्ट्रातून येत नाही, औरंगाबाद, बडोदा, सुरत, गुजरात वरनं तर प्रचंड रिस्पॉन्स आहे. आता विसर्जनाला तर आमच्याकडे गुजरातची पूर्ण एक टीम आहे जी आदल्या दिवशीपासून येते. क्या बात आहे. आमच्या इकडेच थांबते, जिथे मिळेल तिथे राहणार, जिथे मिळेल तिथे खाणार, पण आमच्या ताडदेवच्या राजाबरोबर येणार. म्हणजे ताडदेवचा राजा हा फक्त महाराष्ट्रापुरता राहिला नाही, तो हो महाराष्ट्राच्या हो हो, बाहेरही अगदी गेलाय. सर्व तर सर्व. तुम्हाला मंडळातले एक पदाधिकारी म्हणून काय आनंद आहे? कसं असतं, गणपती प्रत्येकाच्या घरात येतो, बरोबर. आमचा गणपती मंडपात येतो. हा. आमच्या पदाधिकाऱ्यांचे 11 दिवस पूर्ण ह्या मंडपातच जातात. आमचं घर सगळं हे मंडपच असतो. म्हणजे प्रत्येकाच्या घरातला गणपती जसा असतो तसंच ताडदेवकरांचा, आमचा सगळ्यांचा हाच गणपती. Yes. त्यामुळे आज जी ताडदेवच्या राजाला प्रसिद्धी मिळते किंवा आज जे वलय प्राप्त झालंय ना, त्याचा एक मंडळाचा जुना म्हणण्यापेक्षा बरेच आज 25-30 वर्ष मी या ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या बाबतीत बोलताना मला एक गोष्ट अजून सांगायची आहे की ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळावरती ना बऱ्याच जणांनी प्रेम केलं. 1970 नंतर जशी आत्ता क्रांती झाली आहे तशीच 1970 नंतर 1975च्या दरम्यान ह्या उत्सवामध्ये क्रांती झाली. 1975 दरम्यान त्यावेळेला इकडचे या मंडळाचे जुने पदाधिकारी, अध्यक्ष जे आमच्यात अजूनही आहेत, माझे वडील आहेत, ते श्री दत्ता राणे, त्यांनी ह्या मंडळाला एक वेगळं वलय प्राप्त करून दिलं, नावलौकिक मिळवून दिला. त्याच्यानंतर बरेच आहेत, आमचे रामाणे काका आहेत, त्यांनी नंतर मंडळ सांभाळलं.
आणि त्यांच्यानंतर आता तोडीस तोड कोणाचं नाव घ्यायचं तर सिद्धेश माणगावकर. तो माझा मित्र आहे, माझ्यापेक्षा लहान आहे पण कर्तृत्वाने मोठा आहे. त्यांनी खरंच उत्तमरित्या मंडळ सांभाळलं. आणि मला आनंद असा आहे की हा उत्सव वाढत जाणार आहे. ही जी यंग जनरेशन आज तुम्ही तुमच्या भोवती बघताय ना, उद्या हीच लोक आमच्या जागी बसून तुम्हाला मुलाखत देणार. ह्याचा प्रचंड आनंद की हा असंच अविरत चालत राहणार. आता तुम्ही इतक्या लोकांची नावं घेतलीच आहेत, तर हे कार्यकर्त्यांनंतर मग ते मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी तर आधी कार्यकर्ता. तर मग मंडळातला कार्यकर्ता हा म्हणजे टीमवर्क ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि कुठल्याच टीमवर्क शिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि एका गणेशोत्सव मंडळाचाही असंच आहे, प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचा असंच आहे की कार्यकर्त्याशिवाय मंडळ अपूर्ण आहे. तर मंडळातल्या कार्यकर्त्यांबद्दल काय सांगा? काय माहितीये, आमच्या मंडळाला ना एक वरदहस्त आहे त्या गणपती बाप्पाचा. कसं आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये काही ना काही कुरघोडी चालू असतात. काही अतृप्त भक्त असतात, तेही भक्तच आहेत पण अतृप्त असतात, तर त्यांचा काही ना काही त्रास असतो. पण ह्या मंडळावरती बाप्पाचा वरदहस्त असल्यामुळे आम्हाला अगदी सोन्यासारखे, अगदी बाप्पाच्या रूपासारखे सुंदर, चांगले म्हणजे स्वभावाने सुंदर म्हणतात असे सुंदर सुंदर आणि खूप चांगले ऍक्टिव्ह कार्यकर्ते मिळालेले. आमच्या आता पाठी तो श्रवण उभा होता आपल्या इथे, तो अगदी लहान आहे पण त्याचा वावर 11 दिवस तो इथेच आहे. तशी बरीच मुलं आहेत ज्यांची मी आता नावं घेऊ शकत नाही, कारण की एकाचं नाव घेतलं तर दुसरा. तर त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी बाप्पाला सांगतो, त्या सगळ्यांना सुखी समाधानी ठेव, अशी तुझ्या सेवेमध्ये कायम राहू. भरपूर कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. आता टेक्निकल वर्क म्हणजे मंडळाचं प्रत्येक एक टेक्निकल वर्क असतं, तर आपल्या मंडळाचं टेक्निकल वर्क अतिशय जोरात आहे. कारण इतर मंडळांना एक बोलतो ना आपण, त्या मंडळांच्या लाईनीला आपलं मंडळ आहे आणि या गोष्टीचा खूप जास्त आनंद आहे. तर काय सांगाल त्या बाबतीत? प्रसिद्धी माध्यम हे आजच्या काळामध्ये सुप्रसिद्ध व्हायचं असेल ना तर एक सिंहाचा वाटा होतो. बरोबर. ज्यांना प्रसिद्धी माध्यम हाताळता येतात ती मंडळ नावारूपाला जातात. तर आमच्या इथे बाप्पाच्या कृपेने असं झालं की 2015 साली आम्ही कृणाल पाटील यांनी आमची मूर्ती घडवली. ती मूर्ती अप्रतिम अशी मूर्ती होती आणि त्यावेळेला आमच्या मंडळाला एक मूर्तीच्या रूपाने प्रसिद्धी मिळाली. पण त्याच्यानंतर 2016 पासून वेगवेगळे मूर्तिकार आले. त्या मूर्तिकारांनी मूर्ती घडवली, त्याच्यासोबत प्रसिद्धी माध्यमांनी आमच्यावरती एक आमच्याशी त्यांचं खूप अगदी मैत्रीचं नातं आहे की त्यांनी आम्हाला खूप प्रसिद्धी दिली त्या प्रत्येक वेळेला त्या मंडळाला. त्याच्यानंतर आम्ही जे सामाजिक उपक्रम केले ना त्या प्रत्येक ह्याला प्रसिद्धी माध्यमांनी, आज तुम्ही पेपर उघडला, आजही तुम्ही एबीपी माझाला बघाल ना तर आमची न्यूज आहे. तर आम्ही जे सामाजिक उपक्रम घेतोय ना त्याच्यामुळे मंडळाला सुप्रसिद्धी मिळते. आज काय होतं, मंडळ म्हटल्यानंतर, गणपती म्हटल्यानंतर 2 ठिकाणी, एक गिरगाव आणि एक लालबाग, असे 2 ठिकाणचे प्रसिद्ध आहेत. बरोबर, कारण की तिथे प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 मंडळ आहेत, 4-5 गणपती एकत्र पाहायला मिळतात. गिरगावात सुद्धा तुम्ही आमचे म्हणजे आम्ही लहानपणी सगळे गणपती बघायचो. तारदेव ऑड ठिकाणी पडत, म्हणजे एक वेगळीकडे, पण जी गर्दी येते ती फक्त आमच्या गणपतीसाठी येते. ह्याचं खूप समाधान आहे की ती गणपती जी गर्दी येते, आज तुम्ही जी गर्दी बघता ती फक्त तारदेवच्या राजासाठी लोक एवढ्या लांबून रस्ता वेगळा करून आज इथे येत आहे. सामाजिक उपक्रम, तुम्ही आता सामाजिक एक शब्द वापरल्यामुळे आता मला सामाजिक मंडळातल्या गोष्टी जाणून घ्यायच्या, तर काय सांगाल त्या बाबतीत? सामाजिक उपक्रम म्हणजे आता सिद्धू असताना तर त्यांनी तुम्हाला लिस्टच सांगितली असती पूर्ण, समजलं ना. तर हार्ट, किडनी, शरीराचे जे अवयव आहेत त्या सगळ्यांवरती जे ऑपरेशन्स होतात ते ऑपरेशन आमच्या मंडळाच्या वतीने माफक दरात केले जातात गरिबांसाठी. ही जीवनज्योत ड्रग बँक आहे, त्यांच्याबरोबर आम्ही संयुक्तरित्या हे उपक्रम हाताळतो. म्हणजे ते जीवनज्योत ड्रग बँकने आम्हाला खूप मदत केली आणि त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा मदत केली. कारण की कसं आहे, खर्च हा म्हणजे आर्थिक बाजू ही सगळ्यांची लंगडी असते. म्हणजे जो समाज असा आहे की ज्यांना आज ते उपचार घेता येत नाही, त्या उपचारांसाठी एक आशेचा किरण म्हणजे तारदेवचा राजा. तुम्ही कधी या, तुमच्या काही गोष्टीच्या आम्हाला ज्या लागतात पेपर वर्क ते तुम्ही पूर्ण करा आणि आमच्याकडनं 1001% तुम्हाला मदत होणार. आज कितीतरी तारदेवमध्ये आज ते बरेच जण आलेले नाहीत, कितीतरी जण असे आहेत ना की जे तुम्हाला इथे येऊन सांगतील की आज आम्ही तारदेवच्या राजामुळे
माफक दरामध्ये अर्ध्या किमतीत औषधं मिळणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. आज औषधांच्या किमती हजारो झाल्या. हो. कालच टॅरिफ झालंय. हो. काही गोष्टींवरती पुन्हा टॅरिफ वाढलेलं आहे. हो, बरोबर. पण ही औषधं अर्ध्या किमतीत फक्त तारदेवच्या राजामुळे मिळतात. आज खूप गरीब लोकांना अन्नधान्य म्हणा आणि बरं हे काम 12 महिने चालतं, केवळ उत्सवाच्या 11 दिवस चालत नाही. क्या बात आहे. नाही, खरंच सामाजिक उपक्रम मध्येच खूप मोठा म्हणजे मोलाचा वाटा आहे. सांगायचं गेलं होतं सामाजिक उपक्रम ना तर ब्रॉडकास्ट कमी पडेल. खूप बरोबर आहे. मोठा. तुम्हाला त्याच्यासाठी खास व्हिडिओ आणि ते करावं लागेल. नाही, नक्कीच आपण तेही करूयात, कारण मंडळच इतकं भारी आहे आणि मंडळाच्या इतक्या गोष्टी आहेत त्या जाणून घेण्यासाठी लोकांपर्यंत आपण नक्कीच काही गोष्टी करूयात. त्याचसोबत एक मंडळाची एक अविस्मरणीय बाब असते, गोष्ट असते, त्याबद्दल काय सांगाल? मंडळाच्या बऱ्याच अविस्मरणीय गोष्टी आहेत आमच्या. म्हणजे काही गोष्टी तर अशा आहेत की त्या असं वाटायचं की आता कशा पद्धतीने उत्सव साजरा करायचा, कारण की चारी बाजूनी अशी परिस्थिती होती की उत्सवाचा खर्च वाढू लागला होता. आज जो तुम्ही त्याला आपण हे म्हणू की तामझाम बघा, राजा बसला, राजा दरबारात बसला पाहिजे. आमच्या सगळ्यांची इच्छा की राजा दरबारात बसला पाहिजे. राजा हा असा बसून नाही चालणार, तो राजा आहे आणि तो ताडदेवचा राजा आहे, तर त्याचा तो दरबार दिसला पाहिजे. तर त्यावेळेला कसं झालं की त्यावेळेला आज ज्या पद्धतीने तुम्ही ऍडव्हर्टाईज बघता, आज मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही वेगवेगळे विकासक आहेत, वेगवेगळे ब्रँड्स आहेत, ते ताडदेवच्या राजाला आवर्जून स्वतःचे आहेत. 2016 पर्यंत असं नव्हतं. 2015ला आम्ही मूर्ती बदलली. 2016ला कृणाल पाटील यांच्या वतीनेच आम्हाला ती जी मूर्ती प्राप्त झाली. त्याच्यानंतर बाप्पांनी स्वतः मौसम बदलला, वातावरण बदललं. आज जी मूर्ती दिसते, आज तुम्हाला व्यासपीठावरती दिसते, बरोबर? त्यावेळेला मूर्ती व्यासपीठावरती असायची आणि खाली असायचो आम्ही, कारण की तेवढा खर्च जमायचा नाही. पण 2016 नंतर 2016 हे अविस्मरणीय गोष्ट आहे की त्यावेळेला आम्ही कृणाल पाटील यांना मूर्ती दिली. 2015-2016 हा अविस्मरणीय काळ आहे, कारण की त्यावेळेच्या नंतर जी कूस बदलली मंडळाने, की आज 8 वर्षात आम्ही गेले 100 वर्षाहून अधिक प्रसिद्ध असणाऱ्या मंडळांच्या पंक्तीत जाऊन बसलो. ते गेले 8 वर्ष. टर्निंग पॉईंट 2015-2016, की त्या काळाच्या नंतर आम्ही जे आता नावाजलेली मंडळ आहेत त्यांच्या पंक्तीत आज ताडदेवच्या राजाचं नाव घेतलं जातं. ते फक्त 8 वर्षात 2015 सालाचं. त्यामुळे तो एक अविस्मरणीय गोष्ट आहे की मूर्तिकार बदलून एक वेगळं काहीतरी. काय लोकांना ना व्हेरिएशन्स बघायची सवय असते. तोच पण आला की मोनोटोन असतो. ते मोनोटोन गोष्टी आहेत त्या बदलाव्या लागतात तुम्हाला. काळानुसार तुम्ही बदललात, नाही तर काळ तुम्हाला बदलला. त्यावेळेला 2015ला जो डिसिजन घेतला त्याच्यामुळे आज मंडळ आमचं नाव आहे. त्यामुळे तो एक अविस्मरणीय प्रसंग आहे की मूर्तिकार बदल. मंडळ म्हणजे गणेश भक्तांना तुमच्या मंडळाकडून काय संदेश द्याल? कारण मंडळ इतके सामाजिक उपक्रम राबवत आहे आणि फक्त सामाजिक हे खूपच वेगळ्या पद्धतीने राबवत आहे. कारण हेल्थ इज म्हणजे हेल्थ वेल्थ आपण म्हणतो ज्याला, आणि त्या निगडीत आपल्या मंडळात खूप मोठं कार्य राबवत आहे. आणि तुमच्याकडून मंडळाला, गणेश भक्तांना काय संदेश असेल? मी तुमच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना हाच संदेश देईन की गणपती हे एक असं माध्यम आहे की जी तरुणाई आहे, जी वेगवेगळ्या दिशेने जाते, आज काही गोष्टींच्या नको त्या गोष्टींच्या आहारी जाते. नको ती व्यसन करण्यापेक्षा हे व्यसन करा, कारण की ह्याच्या माध्यमातून नुसतं आध्यात्मिक माणसं होत नाहीत, तर तुम्ही त्या माध्यमातून सामाजिक उपक्रम कशा पद्धतीने राबवले जातात, तुम्ही मंडळांच्या माध्यमातून समाजाला काय देऊ शकता आणि तुम्ही स्वतः काय शिकू शकता, हे तुम्हाला गणपती बाप्पा शिकवत असतो. तर कोणत्याही, तुम्ही जिथे राहत असाल, आज सर्व गणेश भक्तांना मी तुमच्या माध्यमातून, तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे ते मंडळ असेल, त्या मंडळांमध्ये तुमच्या तरुण मुलांना, तुमच्या मुलांना, तुम्ही स्वतः, तुमचे भाऊ असतील लहान, तर त्यांना आवर्जून पाठवा. तिथे खूप चांगल्या गोष्टी घडत असतात, त्याच्यातून ती मुलं तयार होत असतात, त्याच्यातून त्या मुलांना वेगवेगळे पैलू कळत असतात जगण्याचे. आज जे नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या, ही जी तरुणाई वाढणारी गोष्ट आहे ना, ती जर टाळायची असेल तर एकच आहे, ताडदेव. नुसतं मी ताडदेवचा म्हणजे गणेश उत्सव मंडळ नाही, गणेश उत्सव. तुमच्या जवळची जी मंडळ आहेत, मुलांना ऍक्टिव्ह करा, महिनाभर त्याच्यात राहून दे, बघा नैराश्य येतं का त्यांना, त्यांच्या बरोबरचे मित्र मिळू देत, आपलं दुःख वाटायला मिळू देत. तो बाप्पा बरोबर सगळं सांभाळतो. तर सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असे उत्तर दिल्याबद्दल मंडळाचे खरंच खूप आभार. आणि आज वेळात वेळ काढून, पुन्हा एकदा मी सांगतो की आज वेळात वेळ काढून मंडळाने वेळ दिल्याबद्दल
पुन्हाशी एकदा मंडळाचे खूप खूप आभार. आणि हा आपला पॉडकास्ट जरूर पहा. आपला मंडळाचा जो कार्य अहवाल आहे हा सुंदर असा कार्य अहवाल मंडळाने सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला तो नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका धगधगती मुंबई प्रस्तुत महाराष्ट्राचा गणेशोत्सव. तोपर्यंत गणपती बाप्पा.